मागच्या भागात आपण बघितलं उलट्या दिशेने गेलेली राशी, आत्म्याने राशीचा केलेला पाठलाग आणि आलेली दैवी शक्ती. आता इथून पुढे माधवच्या मावशीचा नवरा गोपाळ हा सोन्याचा व्यापारी होता. तो नेहमी सोन्याच्या मोहरा बनवायचा. त्याने आपल्या घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला तान्या बाळासह मृतावस्थेत पाहिला आणि तो सुद्धा हे दृश्य बघून जागेवरतीच गतप्राण झाला. दादू गावाकडे गेला ते पण न सांगता गेलेला होता. त्याच्या गैरहजेरीमध्ये ही घटना घडली. त्यालाच देखरेखीसाठी गोपाल याने या ठिकाणी ठेवले होते. दादू गावाकडून परत आला. त्याच्या डोळ्यासमोर कमल आणि गोपाळ दोघंही मृत झालेले आहेत हे त्यानं पाहिलं. त्याने लागलीच मला ही खबर दिली. हे सर्व दृश्य शेताचा वाटेकरी असणाऱ्या दादूने पाहिले होते. काही दिवसानंतर दादू या शेतामध्ये एकटा राहत होता. त्याला राहून राहून आपली चूक झाली. आपण गावाला न सांगता गेलो, त्यामुळेच कमलबाई गेल्या, त्यांचं बाळ गेलं आणि त्या धक्क्याने मालक पण गेले असं राहून वाटायला लागलं. काही दिवसानंतर त्या झाडावरती, त्या झाडाच्या बाजूने लहान बाळ रडलेलं आणि बाई अंगाई गीत म्हणत आहे असं ऐकू येऊ लागलं. ही गोष्ट मला दादूने येऊन सांगितली. त्यानंतर एके दिवशी मी या ठिकाणी रात्री माधवच्या आईबरोबर मुक्कामासाठी आले. आपल्या लहान बहिणीचा आणि तिच्या नवऱ्याचा, तिच्या साऱ्या कुटुंबाचा झालेला अंत माधवची आई मृदुलाबाई ही काही केल्या विसरली जात नव्हती. त्यातच रात्रीतून येणारा तो विचित्र अंगाईचा आवाज, ते लहान बाळाचे रडणे, हे सुद्धा आम्हाला ऐकू येऊ लागले. वरती काय उपाय करायचा म्हणून आम्ही पुरोहित बाबांकडे गेलो. त्याने सांगितले त्या ठिकाणी भात शिजवून त्याच्या 2 मुदी करून उतारा ठेवा. उतारा त्या झाडाखाली उतारा ठेवल्यानंतर तो आवाज बंद होईल. आता उतारा ठेवायचा कुणी याबद्दल विचारणा करण्यात आली. तेव्हा दिनूच्या आईने त्या ठिकाणी उतारा ठेवायला जायचे ठरवले. पुरोहितांनी सांगितल्याप्रमाणे जो व्यक्ती उतारा ठेवणार आहे त्या व्यक्तीने उतारा ठेवल्यानंतर परत मागे वळून पाहायचं नाही, नाहीतर त्या प्रेतात्म्याची भूक भागेपर्यंत ते पाठलाग सोडत नाहीत असे सांगितले होते. परंतु त्याही वेळी माधवच्या आईच्या हातून बहिणीच्या प्रेमापोटी मागे वळून पाहिले गेले आणि शेवटी पिशाच्चे झालेल्या त्या भयानक आत्म्याने स्वतःच्या बहिणीला सुद्धा जिवंत सोडलं नाही. त्यानंतर त्या ठिकाणी कुणीच उतारा ठेवण्यासाठी जाईना. दादूला सारखाच त्या ठिकाणाहून आवाज येऊ लागला, जो उतारा देईल त्याला 2 नाणी देईन. तेव्हा मला आणि दादूला म्हणाला, ही गोष्ट फार भयानक आहे. ही गोष्ट करत असताना पण पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करू. निदान हा लहान असलेला माधव याला मोठे करण्यासाठी तरी आपल्याला त्या नाण्याच्या पैशातून मदत होईल. त्यानंतर आम्ही पुरोहिताकडे गेलो. पुरोहिताने या लहान असलेल्या माधवला त्या ठिकाणी उतारा ठेवून यायचे असे सांगितले. माधव हा आज्ञाधारक होता. त्याने लहानपणापासून ही गोष्ट अगदी योग्य पद्धतीने बजावली. मी माधवला भात बनवून द्यायची आणि माधव ठेवून यायचा. एकदा एक अशीच विचित्र घटना घडली. दादू हा एके दिवशी गांजा पिऊन आला होता. त्याला भयंकर भूक लागली होती. त्याने त्या आठवड्यात ठेवण्यात येणाऱ्या उतार्याच्या शिजवलेल्या भातावरती स्वतःच ताव मारला आणि तिथून पुढे एक विचित्र घटना घडू लागली. संध्याकाळच्या वेळी ज्या दिवशी उतारा ठेवायचा आहे त्या दिवशी गोपाळचा आत्मा दादूच्या अंगामध्ये येऊ लागला. त्याच्या शरीरामध्ये आत्मा असताना जो व्यक्ती त्याला स्पर्श करेल तोच व्यक्ती माधवच्या नंतर त्या ठिकाणी उतारा ठेवायला जाईल असं पुरोहित यानं सांगितलं होतं. त्यामुळेच राशी, तुझा स्पर्श त्या दादूला झाला आणि तुला झाडाखाली उतारा ठेवायला जावे लागले. ऐकून सर्वच रहस्य समोर आलेले होते. आता भीती होती ती फक्त राशीला, कारण तिच्या सासूबाईला सुद्धा तिच्या लहान बहिणीच्या आत्म्यानं जिवंत सोडलं नव्हतं. आता नेमकं करायचं काय हा प्रश्न मनू, आजी आणि माधव राशींसमोर येऊन उभा राहिला होता. मनू आजी म्हणाली, लेकरांनो, पैसा जोपर्यंत मिळतो तोपर्यंत बरं वाटतं, परंतु एखादी चुकीची घटना घडली की मात्र पैसा कितीही ओतला तरी गोष्ट व्यवस्थित करता येत नाही. पोरा, तू केलेली चूक किती मोठी आहे याची जाणीव तुला आता झाली असेल. तरीसुद्धा मी या गोष्टीवरती एक उपाय सांगते. आपण त्या पुरोहिताकडे जाऊया. मला खात्री आहे तो नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढून देईल.
राशी आणि माधव दोघेही आजीच्या तोंडून ऐकलेली घटना ऐकताच सुन्न होऊन जागेवरतीच तसे बसलेले होते. माधवला जेव्हा समजले की त्याच्या मावशीने त्याच्या आईला भयानकरित्या मारलेला आहे, तेव्हा तो सुद्धा भयभीत झाला होता. आता त्याच्यासमोर प्रश्न होता की आपली बायको राशी कशी वाचवायची. तो आजीला म्हणाला, आपण आजी लगेचच पुरोहिताकडे जाऊ. मी माझ्या बायकोसाठी काहीही करायला तयार आहे. या सर्व गोष्टीवरती आजी म्हणाली, चला मग पोरांनो, आपण पुरोहिताच्या वस्तीवर जाऊयात. ते तिघेही जण पुरोहिताच्या वस्तीच्या दिशेने जाण्यासाठी निघाले. त्यावेळेला मात्र मागे कुणीतरी पाठलाग करत आहे असं त्यांना जाणवू लागले. गर्द झाडीमध्ये झाडाच्या मागे कुणीतरी लपून आलेले आहे असं सारखं राशीला वाटत होते. राशी मागे वळून पाहणार तोच आजी म्हणाली, मागे वळून पाहू नको पोरी, तुझा पाठलाग दुसरं तिसरं कुणी करत नसून तो प्रेतात्मा आहे. तो तुला काही केल्या सोडणार नाही, लक्षात ठेव. संध्याकाळ झाल्यानंतर काय भयानक परिस्थिती असू शकते. तुम्ही दोघांनीही शांतपणा केला आणि माझ्यापर्यंत आलात. मला खात्री आहे पुरोहित यातून कोणता ना कोणता तरी मार्ग काढणार. मागच्या बाजूने वळून न पाहता पुढे जाणे जरा अवघड झाले होते. राशीला लहान बाळ रडलेला आवाज, मला उतारा द्या उतारा, अशी हाक सारखी ऐकू येत होती. दिवस असला तरी त्या जंगलातल्या वाटेतून जात असताना एक प्रकारची भीती सारखी वाटत होती. ते तिघेही जण कसे बसे चालत चालत पुरोहिताच्या वस्तीवरती येऊन पोहोचले. पुरोहित झाडाखाली निवांत बसलेला होता. वयस्कर असणारा तो व्यक्ती आजीला पाहून म्हणाला, काय आजी, काय काम काढले? आजी पुरोहिताजवळ गेली आणि तिने त्याला सर्व हकीकत सांगायला सुरुवात केली. या अगोदर घडलेली सर्व घटना त्याला माहीत होती. तो म्हणाला, या मुलीच्या पाठीमागं उलट्या पायाची हडळ लागलेली आहे. तिला वाचवणं खूप अवघड आहे, परंतु यावरती एक उपाय आहे. उपाय खूप अवघड आहे, परंतु अशक्य नाही. या हडळीचा पाठलाग सोडवण्यासाठी या मुलीला तिच्या सासूची साडी घालावी लागेल. तिच्या सासूचा जीव ज्या बाईने घेतला होता, तिच्याकडे त्याच स्वरूपात तिला उलट्या पायाने परत जावं लागेल. जो उतारा म्हणून भात ठेवायचा आहे, तो भात त्या ठिकाणी ठेवल्यानंतर मागे वळून बघायचं आणि तिथून इथंपर्यंत माझ्या घरापर्यंत चालत यायचं. तू या ठिकाणी आलीस की त्यानंतर मी माझ्या पवित्र जलामध्ये शिजवलेला भाताचा उतारा तुला देईन. तो उतारा त्या ठिकाणी ठेवून द्यायचा. तो उतारा खाल्ला की ते सर्व प्रेतात्म्यांना क्षणामध्ये मुक्ती मिळेल. राशी म्हणाली, मी सर्व गोष्टी करू शकते, परंतु उलटे चालत कशी काय जाणार? त्यावर पुरोहित म्हणाले, हेच तर अशक्य काम आहे. तू मागच्या दिशेनं चालत जाणं, या ठिकाणी उतारा ठेवणं एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणूनच मी अशक्य नाही परंतु अवघड आहे असं म्हणालो. यावरती दुसरा काहीच उपाय नाही असे ऐकल्यानंतर राशीनं देवाचं नामस्मरण केलं आणि पुरोहितांच्या अंगणात असलेल्या औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. मनू आजी म्हणाली, पोरीच्या मनामध्ये खूप जिद्द दिसत आहे. मला वाटतं या सर्व घटनेत तिला नक्कीच मार्ग सापडेल. माधव पुरोहितांकडे हात जोडून विनंती करत होता. तो म्हणाला, काहीही झालं तरी चालेल, परंतु माझ्या बायकोचा जीव वाचला पाहिजे पुरोहितजी. पुरोहित म्हणाले, मी सांगितलेला उपाय योग्य पद्धतीने जर झाला तर नक्कीच त्या सर्व अतृप्त आत्म्यांना त्या झाडाखाली उतारा ठेवल्यानंतर मुक्ती मिळेलच. राशी त्या ठिकाणी औदुंबरच्या वृक्षाला संकटातून मुक्ती व्हावी म्हणून साकडं घालत प्रदक्षिणा मारत होती. खूप वेळ झाला तरी तिथून काही केल्या हलना. पूर्वी तुझी म्हणाले, पोरी, संध्याकाळ व्हायच्या आधी तू तिथून घरी जाऊन भात शिजवून त्या झाडाखाली ठेव आणि नंतर माझ्याकडे घराकडे तशीच चालत ये. राशीने पुरोहितजी यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं. तिनं आपली प्रदक्षिणा थांबवली आणि मला म्हणाली, गुरु महाराज यात नक्कीच यश देतील. तिने पूर्ण तुझी यांच्या पाया पडली आणि ती बरोबर तिने संध्याकाळी त्या जंगलातून आजी आणि माधव बरोबर आपल्या घराच्या दिशेने निघाली. ती घराच्या दिशेने जात असताना तिला पुन्हा एकदा आवाज ऐकू येत होता, मला उतारा हवा आहे, उतारा लवकर दे, नाहीतर रात्री तुझा जीव तरी दे. पाठीमागं आपला मृत्यू चालत आहे याची संपूर्णतः जाणीव राशीला झाली होती. राशी तशाच अवस्थेत घरामध्ये गेली. आजीला म्हणाली, मला आजी माझ्या सासूबाईंची साडी द्या. तिने स्वतःच सासूची साडी नेसली. ठळक कुंकू मस्तकावरती लावलं व गुरु महाराजांचं नामस्मरण करून ती शांततेने देवासमोर येऊन बसली. कुकरमध्ये भात शिजवून तिने उतारा तयार केला.
ती पत्रावळी घेऊन देवासमोर गेली. मला या कामामध्ये यश दे असं म्हणून तिनं देवाच्या पाया पडले आणि डोळे मिटून तिथून ती निघाली. देवाचे नामस्मरण करायला तिनं सुरुवात केली आणि झाडाच्या दिशेने उलट्या पायाने ती आपोआप चालत जाऊ लागली. घराच्या आतमध्ये आजी माधव दोघेही खिडकीतून हा प्रकार पाहत होते. तिने उलट्या दिशेने चालत जात असताना तो उतारा त्या झाडाखाली ठेवला. झाडाच्या दिशेने उलट या पद्धतीने कोण चालत आहे असा विचार तो भयानक स्त्रीचा आत्मा करू लागला. त्या भागामध्ये केवळ तिची थोरली बहीण हीच आत्मा या उलट पद्धतीने चालत येऊ शकत होता याची तिला कल्पना होती. त्याच वेळेला त्या उताराचा घास घेण्यासाठी प्रत्यक्ष तो भयानक आत्मा आपल्या तान्या बाळाला घेऊन त्या ठिकाणी उपस्थित झाला. त्याने ठेवलेला तो घास घेतला, तो उतारा खाल्ला आणि तिच्याकडे ती एकसारखे निहाळून पाहू लागली. त्या आत्माला वाटले की आपली मेलेली बहीण जिला आपण स्वतः मारले होते ती या ठिकाणी कशी काय आलेली आहे. त्याच वेळेला राशीने तिला काहीही न बोलता तिच्याकडे डोक्यावरती पदर झाकून वळून पाहिले आणि लगबगीने चालत चालत पुरोहितांच्या घराकडे निघाली. आपली बहीण या ठिकाणी कशी काय आली या विचाराने तो आत्मा त्रस्त झाला. तो लगेचच तिचा पाठलाग करत करत येऊ लागला. झपझप पाय टाकत राशी पुरोहितांच्या वस्तीवरती आली. पुरोहितांनी त्या ठिकाणी पवित्र जलामध्ये शिजवलेला भात ठेवलेला होता. पुरोहिताच्या घराच्या आतमध्ये गेल्यानंतर राशीने पुरोहितांना सांगितले, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी श्री गुरूंचे नामस्मरण केले आणि आपोआपच देवी शक्तीच्या ताकदीवरती मी उलट्या पद्धतीने चालत त्या ठिकाणी पोहोचले. मला चालत नेणारी शक्ती ही ईश्वरी शक्ती होती. माझे पाऊल आपोआपच उलट या पद्धतीने पडत चालले होते. पुरोहितजी म्हणाले, तुझ्या मागे साक्षात ईश्वरी शक्ती आहे. तुला या संकटातून ईश्वरच बाहेर काढणार. त्या आत्म्याने तुला न्याहाळून पाहिले का? यावरती राशी म्हणू लागली, हो, ती माझ्या साडीला, माझ्या चेहऱ्याला पाहण्याचा प्रयत्न करत होती. एवढंच काय, मी तिच्याकडे वळून पाहिल्यानंतर ती आश्चर्यचकितसुद्धा झाली आणि ती इथंपर्यंत माझा पाठलाग करत आलेली आहे. पुरोहितजी म्हणाले, ज्या अशक्यप्राय गोष्टी होत्या त्या ईश्वराच्या कृपेने यशस्वी झाल्यात. आता केवळ तुला हा उतारा, या भाताचा घास पुन्हा एकदा त्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे. यावेळेला मात्र काहीही झाले तरी तुझा चेहरा तिला दाखवायचा नाही. जर तू तुझा चेहरा तिला दाखवलास तर ती तुला जागेवरती गिळून टाकेल. राशीच्या मनामध्ये आता प्रचंड भीती वाटू लागली. चुकून जरी आपला चेहरा तिला दिसला तर आपला जीव गेलाच या भीतीने ती भयभीत झाली. तिने पुरोहितांच्या पाया पडली आणि म्हणाली, मला या कामामध्ये भगवंताकडे मी यश मागितलंय, आपणही मला आशीर्वाद द्या. पुरोहिताने तिला सांगितले, बाहेर औदुंबरच्या वृक्षाजवळ जा, त्या ठिकाणी नमस्कार कर आणि उतारा ठेवायला तशीच उलट्या पायाने जा. पुरोहितजी यांच्या सांगण्यानुसार तिने लागलीच औदुंबर वृक्षाजवळ नमस्कार केला आणि उलट्या पायाने पुन्हा चालत चालत त्या झाडापर्यंत येऊन पोहोचली. झाडाजवळ आल्यानंतर तो पिशाचा आत्मा तिला हाक मारू लागला, ताई, अगं ताई, तू परत आली आहेस का? मला, माझ्या लेकराला भुकेजलेलं पाहून तू पुन्हा आली आहेस का? मला एकदा तुझा चेहरा तरी दाखव. मला भूक लागली आहे, माझ्या लेकराला भूक लागली आहे. तो घास मला खाऊ दे. माझा नवरासुद्धा तडफडत आहे, त्यालासुद्धा एक घास मला खाऊ घालू दे. काहीही न बोलता केवळ देवाचं नामस्मरण करत राशी या ठिकाणी उभारलेली होती. तो आत्मा तिच्याशी बोलत होता. तिने त्या ठिकाणी उतारा ठेवला. भाताचा घास पाहून त्या पैशाच्या आत्म्याने तो लागलीच खाण्यासाठी घेतला. तो आत्मा म्हणाला, मी हा घास खाते, माझ्या नवऱ्यालासुद्धा खाऊ घालते, परंतु तुझा चेहरा मला दाखवायचा बरं का? बोल ना ताई, माझ्याशी काहीतरी बोल, निदान हो तरी म्हण. आता मात्र राशीच्या समोर खूप मोठा प्रश्न उभा राहिला. आपण जर बोललो तर आपला आवाज तो आत्मा ओळखणार. त्यामुळे तिनं केवळ तिची मुंडी होकारार्थी हलवली. मग काय, तो भयानक पिशाचा आत्मा अत्यंत खुश झाला. तिने लगेचच तो भाताचा घास आपल्या लेकराला खाऊ घातला आणि लगेच नवऱ्याकडे गेली. नवऱ्यालासुद्धा तिने तो घास खाऊ घातला आणि सर्वात शेवटी तिने तो पवित्र जलामध्ये शिजवलेला भात स्वतःही खाल्ला. अतिशय पवित्र जलामध्ये शिजवलेलं ते अन्न ग्रहण करताच त्या सर्व पिशाच्या आत्म्यांच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. सर्व अंग जळावे या प्रकारच्या वेदना त्या ओल्या बाळंतिणीला होऊ लागल्या. तिचा नवरा गोपाळ यालासुद्धा त्या पवित्र उताराच्या प्रसादामुळे पोटात आग पडल्याप्रमाणे वेदना होऊ लागल्या. ते पिशाच्या आत्मे ओरडू लागले. काही क्षणामध्ये आत्म्यांना त्या झाडापासून मुक्ती मिळाली. मुक्ती मिळाल्यानंतर एक प्रकारची स्मशान शांतता त्या ठिकाणी निर्माण झाली. माधव आणि स्वतः पुरोहितजी या ठिकाणी राशीजवळ येऊन थांबले.
राशीच्या या भयानक धाडसाबद्दल सर्वांनी तिचे कौतुक केले. अखेर झाडाखालचा उतारा संपुष्टात आला.